आदित्य ठाकरे सभागृहात उपस्थितच नव्हते आणि त्याच्यामुळे नाईलाजाने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या चर्चेची सुरुवात केली। नाना पटोले या प्रस्तावावर बोलले आणि नाना पटोले बोलल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या वतीने भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांची पिसं काढली। वक्त्यांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव पहिलं आहे। मला असं वाटलेलं ते चर्चेची सुरुवात करतील, परंतु ते सभागृहातूनच गायब आहेत। ही तीच मंडळी आहेत जी राजभवनात जातात, महामहिम राज्यपालांच्या समोर सत्ताधाऱ्यांची तक्रार करतात आणि सांगतात की आम्हाला सभागृहात बोलू दिलं जात नाही, आणि जेव्हा बोलण्याची संधी असते तेव्हा सभागृहातून हे गायब होतात। अतुल भातखळकर यांनी फक्त आदित्य ठाकरे यांची पिसं काढली नाहीत, त्यांनी विरोधी पक्षांचा पर्दाफाश केला। विरोधी पक्षांचा मुखवटा त्यांनी फाडून काढला, अगदी ओरबाडून फाडून काढला। कारण या चर्चेच्या आधी विरोधी पक्षांचे नेते महामहिम राज्यपालांना भेटले होते आणि त्यांना तक्रार दिली होती की सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर वरवंटा फिरवला जातो, आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला दाबलं जातं।